ऑगस्ट 2026 या महिन्यामध्ये धनु राशीच्या लोकांसाठी धनलाभाचा योग असणार आहे. पण आता धनलाभाचा योग आहे म्हणजे लगेच जाऊन लॉटरीचं तिकीट खरेदी करू नका किंवा आकाशातनं पैसे तुमच्यासाठी पडणार आहेत असा त्याचा अर्थ घेऊ नका. मग धनलाभ होणार आहे म्हणजे नक्की काय होणार आहे आणि धनलाभाबरोबर एक सावधगिरीसुद्धा तुम्हाला बाळगावी लागणार आहे. ती कोणती आहे? चला जाणून घेऊया. मित्रांनो, तसं तर ऑगस्ट महिना धनु राशीच्या लोकांसाठी सकारात्मक असणार आहे, अनेक बाबतीत प्रगतिकारक असणार आहे. ग्रहांच्या स्थितीवरून तरी तुमचे या महिन्यातले प्रयत्न सफल होताना दिसणार आहेत. अनेक विविध क्षेत्रामध्ये तुम्ही काम करत असाल, तिथे सुद्धा तुम्हाला त्याची उत्तम फळं मिळताना दिसतील. आर्थिक बाबतीत बोलायचं झालं तर या महिन्यामध्ये म्हणजे ऑगस्ट महिन्यामध्ये उत्पन्न वाढण्याची शक्यता आहे. म्हणजे जर तुम्ही आधीच कुठे पैसे गुंतवले असतील तर त्यावर तुम्हाला चांगला परतावा मिळू शकतो किंवा उत्पन्न वाढीसाठी तुम्ही काही नवीन प्रयत्न काही गेल्या महिन्यांपासून करत आहे तर त्यात तुम्हाला यश मिळू शकतं. पण जर तुम्ही याच्या आधी काहीच केलं नाही आहे, तुमच्या डोक्यात कल्पनाही नाही आहे काही, तर आपोआप तुमचं उत्पन्न वाढणार आहे असं नाही होणार आहे. आणि धनलाभाबद्दल बोलूया. अचानक धनलाभाचे योग आहेत याचा अर्थ एखाद्याकडे अडकलेले पैसे वसूल होऊ शकतात किंवा जिथून पैसे येण्याची तुम्हाला अजिबात अपेक्षा नाही आहे तिथून सुद्धा पैसे येण्याची शक्यता हे धनलाभाचे योग दाखवतात. पण त्याबरोबर एक सावधगिरी बाळगायची आणि ती म्हणजे खर्चावर नियंत्रण. सुरुवातीपासूनच बजेट आणि नियोजन करावं लागणार आहे, कारण महिन्याच्या उत्तरार्धात म्हणजेच महिन्याच्या शेवटी कौटुंबिक किंवा प्रवासामुळे होणारा खर्च त्रासदायक ठरू शकतो. आता नोकरी करणाऱ्यांबद्दल बोलायचं झालं तर नोकरीत वरिष्ठांचं सहकार्य तुम्हाला लाभेल, तुमच्या कामाचं कौतुक होईल, नवीन जबाबदाऱ्या मिळू शकतात, पदोन्नती किंवा वेतनवाढीचे योग आहेत. नोकरी बदलण्याचा विचार करत असाल तर हा महिना नक्कीच अनुकूल आहे. हा म्हणजेच ऑगस्ट महिना. व्यावसायिकांसाठी सांगायचं तर व्यावसायिकांसाठी ऑगस्ट महिना अत्यंत लाभदायी आहे. नवीन भागीदारी किंवा करार यशस्वी होतील. परदेशाशी किंवा इतर शहरांशी संबंधित जर व्यवसाय तुम्ही करत असाल तर त्यात तुम्हाला मोठा फायदा होऊ शकतो. आता जे विवाह इच्छुक आहेत त्यांच्या विवाह जमण्यात काही अडचणी याआधी येत होत्या, त्यांच्यासाठी हा महिना शुभ वार्ता घेऊन येईल. योग्य स्थळ समोर येईल किंवा विवाह ठरेल असे मजबूत योग आहेत. प्रेमसंबंधात असणाऱ्यांसाठी हा काळ मधुर राहील. जोडीदारासोबतचे गैरसमज दूर होऊन परस्पर विश्वास वाढेल. त्याचबरोबर कौटुंबिक जीवनाबद्दल बोलायचं झालं तर कौटुंबिक जीवन आनंदी आणि उत्साही राहील. घरातील ज्येष्ठांचं मार्गदर्शन आणि त्यांचे आशीर्वाद तुमच्या पाठीशी राहतील. भावंडांशी संबंध दृढ होतील. महिन्याच्या शेवटी कुटुंबासोबत लहान किंवा धार्मिक कार्य किंवा सहलीचं आयोजन केलं जाऊ शकतं. विद्यार्थ्यांबद्दल सांगायचं झालं तर उच्च शिक्षणासाठी किंवा परदेशात शिक्षणासाठी प्रयत्न करणाऱ्या विद्यार्थ्यांना शुभवार्ता मिळण्याची शक्यता आहे.